मस्त ताजी ताजी भाजी मिळाली आहे मेथीची. पण आज ना भाजी करायचा प्रचंड कंटाळा आला आहे. कंटाळा म्हणण्यापेक्षा तीच सारखी मेथीची, पालकची, शेपूची त्याच प्रकारची भाजी खायचाच आज मुळात कंटाळा आला आहे. मग म्हटलं आज आहे छान एवढी भाजी, तर त्याचं काय बनवावं. चला तर बनवूया काहीतरी वेगळं, काहीतरी मस्त असं पोळी भाकरीसोबतही खाता येईल, छानही लागेल. एकतर उन्हाळ्याच्या दिवसात भाज्या नको वाटतात, त्यावेळी हे असं पटकन काहीतरी केलेलं मस्त लागतं. सो मी तर अर्धा पेंडी घेतली मेथीची. आधी धुवून सुकवून घेतली थोडीशी आणि मग बारीक चिरून घ्यायची. अगदी छान होतं हे तोंडी लावणं माहिती का. आणि याच प्रकारे तुम्ही कांद्याचं वगैरे पण करू शकता, म्हणजे कांद्याची पात येते त्याचं करू शकता, किंवा आणखीन ज्या अशा पालेभाज्या मिळतात त्याचं पण बनवू शकता. त्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे थोडासा. तो लसूण सोलून घेते. एक 5-6 काड्या लसूण लागतो. उन्हाळ्याच्या दिवसात ना एकतर थंड पदार्थ खावे वाटतात, थंड गोड पदार्थ, किंवा मग असे तोंडी लावणे जे असतात, भरीत म्हणा किंवा असं मेथीचं गुलाणं किंवा याचं कांद्याच्या पातीचं गुलाणं मस्त लागतं. सो यामध्ये मी घातलं थोडंसं तिखट, कूट 2 चमचे, त्यासोबतच थोडीशी साखर घातली. साखर नाही घातली तरी चालेल, पण भाजीला एक छान चव लागते म्हणून घालायची. अगदी किंचित हळद घातली. सगळं एकदम मिक्स करून घेऊया. हे गुलाणं तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, दुपारच्या जेवणाला किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी तोंडी लावणं म्हणून पण करू शकता. मस्त होतं. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता याला देणार आहे आपण मस्त कडकडीत फोडणी. त्यासाठी मी इथे घेतलं पळीमध्ये अर्धा पळी तेल, फोडणीच्या पळीत. तेल गरम झालं की त्यामध्ये घालायची आहे मोहरी. मोहरी तडतडायला लागली की थोडेसे जिरे. यामध्येच तुम्ही तीळ पण घालू शकता, पण आता सध्या उन्हाळा चालू आहे, तिळाने आणखीन उष्णता वाढते म्हणून तीळ नाही घातले मी. आपण बारीक करून घेतलेला लसूण आणि थोडासा हिंग. छान फोडणी तडतडली की ती आपल्या गुलाण्यावर घालून घ्यायची. हे असं सगळं काढून घ्यायचं, वायाने गेलं पाहिजे ना. परत एकदा मिक्स करून घेऊया आणि आपलं मस्त गुलाणं तयार होतं. अगदी छान लागतं माहिती का. खूप पटकन होणारा आणि अगदी इझी तोंडी लावण्याचा ऑप्शन. सो नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. नेक्स्ट टाईम भाजीच करण्यापेक्षा हे असं काहीतरी नक्की ट्राय करा. थँक्यू.